स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। मालेगाव शहरात नायट्रोजन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत। फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा हा स्फोट असून प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे खरेदीसाठी नागरिक थांबले असताना ही घटना घडली। स्फोट इतका जोरदार होता की परिसरात एकच खळबळ उडाली। जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यातील दोघांना पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आले। या घटनेत 2 लहान मुलं, 2 महिला तसंच एका पुरुषाचा समावेश आहे। जखमींची नावे विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव व उज्ज्वला महाजन अशी आहेत। विशेष म्हणजे या आठवड्यात दुसऱ्यांदा फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली। यामुळे अशा गॅस सिलेंडरमुळे होणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केलाय। संबंधित विक्रेत्यांकडे असलेल्या सिलेंडरची तपासणी, परवाने व सुरक्षितता निकषांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता। त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही। कृपया नागरिकांना विनंती आहे, त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे। नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर, इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे। जय हिंद। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, मालेगाव।